ह्यात जे अर्ध आहे ते तुमचं आहे, ह्यात जे अर्ध आहे ते तुमचं आहे. मग ह्या वाटणीमध्ये तुमच्या आईला काय मिळालं? जेव्हापर्यंत तुम्ही या प्रश्नाचं उत्तर देऊ शकत नाही तोपर्यंत ह्यावर अंगठा लावू शकत नाही. भीमराव, आमच्या गोष्टीत नाक खुपसू नकोस. नाही देणार. भीम, आमच्या मध्ये पडू नकोस. मी कोणाच्या मध्ये येत नाहीये. मी फक्त न्यायासोबत उभा आहे आणि न्यायानुसार हेच बरोबर आहे. जोपर्यंत वाटणीत त्यांचा वाटा तयार होत नाही तोपर्यंत ह्या अंगठा लावणार नाहीत. ए भीमराव, सगुणाबाई संग तर तुझी दुश्मनी आहे, मग तू काय हितचिंतक बनतोयस? हितेश काका हा भीमराव प्रत्येक गरजू, शोषित, पीडित आणि वंचितांचा हितचिंतक आहे. मग तो माझा मित्र असो नाहीतर शत्रू. आणि म्हणूनच आज मी ह्यांच्या बाजूने उभा आहे. मला नको आहे तुझी साथ. मी खुश आहे माझ्या दोन्ही मुलांपायी. त्यांना जसं राहायचं हाय तसं राहतील. संपत्ती त्यांची हाय. त्यांना जशी वाटायची हाय तशी वाटू देत. ऐकलंस का भीमराव? आण कागद आण. नाही देणार. अरे, आम्ही दोघं आहोत आणि तू एकटा आहेस. काय बिघडवणार आहेस आमचं? तुझ्याकडून कागद हिसकावून घेऊ आम्ही. घ्या मग हिसकावून. अरे, आणून टाकलं. काय करतोयस? भीमराव, हे तू चांगलं केलं नाहीस. भीमराव, आता बघ मी तुझं काय करतो. माग, भीमराव आंबेडकर माझे पती आहेत. कुणी बी त्यांना हात नाही लावू शकत. माझ्या पोरापर्यंत पोहोचायच्या आधी कोणत्याही संकटाला माझा सामना करावा लागल. ऐकलं तुम्ही? आणि हो, पुढच्या वेळेस जेव्हा याल तेव्हा बरोबर 3 कागद घेऊन या, ज्यापैकी एका कागदावर ह्यांचा वाटा लिहिलेला असेल. अरे, ही कसली जबरदस्ती आहे? जेव्हा मलाच वाटा नको आहे तर तू कशाला येडागत करतोयस? नाही, भीमदादा येडा नाहीये. भीमदादा जो काय निर्णय घेतो तो विचार करून घेतो. नाहीतर आज मी कुठल्या दुसऱ्या देशात गुलामी करत असतो. बरं, असं आहे का? मग ठीक आहे, आम्ही बी हितच बसतो. काय रे? होय, आता जोपर्यंत आमची वाटणी होत नाही तोपर्यंत आम्ही इथून कुठे जाणार नाही. बस दादा, बस. अरे, तुला इतरांच्या कामात नाक खुपसायची सवयच पडली. अरे, त्यांच्या घरची समस्या आहे, त्यांची वाटणी आहे, त्यांना काय करायचंय ते बघून घेतील. तुला काय गरज पडली आहे त्यांच्या मध्ये पडायची? जिजाबाई, तुझे भाचे लई लांबून आले, त्यांना भूक लागली असेल. आज जा आणि आज जाऊन स्वयंपाक कर. तुम्ही नका शिकवू मला.
माझ्या वहिनीचं आयुष्य नरक बनवायचा प्रयत्न करतोय हा भीम, आणि मी काय बोलू नको? मी इथंच उभी राहणार. इतकीच पडली तर तुम्ही जावा. बाबा, मी वकील सरांकडे जाऊन येतो. होय भीम दादा, तुम्ही जा. जोपर्यंत मी इथं आहे तोपर्यंत मी लक्ष देईन की हे दोघं अंगठा तर लावून घेत नाहीत ना. तुम्ही जावा. तिकडं नाही, इकडं बघ. बाळा दादा, हे काय करतोयस तू? का करतोयस दादा हे? म्हणजे तुला दाखवू शकू की तुझ्या बाबांच्या, रमाच्या, आत्याच्या कृत्यांचा मला किती त्रास होतो. जगभरातल्या लोकांचं दुःख आणि त्रास तू समजू शकतोस, पण आपल्या भावाचं दुःख आणि त्याच्या गरजा अजिबात नाही समजू शकत. म्हणूनच आता मी या काचेच्या तुकड्यांवरून चालत तुझ्यापर्यंत येणार आहे. म्हणजे तुला जाणीव होईल की माझ्या बायकोला बळजबरीने तुमच्याकडे ठेवून तुम्ही समद्यांनी माझ्या मनाला किती ठेच पोहोचवली आहे. बाळा दादा, हे काय करतोयस तू? हा मूर्खपणा, हे सगळं करू नको. आणि जर तुझी इच्छा असेल की मी हे करू नये तर जा आणि तुझ्या वहिनीला इथवर घेऊन ये. हे बघ दादा, कोणत्याही समस्येचा उपाय असा नाही काढता येत. त्यासाठी बसून विचार करून एकमेकांचे विचार समजून उपाय काढला जातो. मला भाषण नाही ऐकायचंय भीम. तू करुणाला हिथं आणणार की नाही? नाही दादा, मी वहिनीला नाही आणणार. मी आज तुला शेवटचं विचारतोय भीम, तू करुणाला हिथं आणणार की नाही? नाही आणणार दादा. जेवणात मीठ पण टाकता येत नाही तुला? ताई, हे तुमचे हात का थरथरत होते? माहित नाही रमा काय झालं, अचानकच हात कापायला लागले. पण तू काळजी नको करू, लगेच ठीक होईल. आणि बघ, ही भाजी बी झाली. खरंच अचानकच थरथरायला लागले का? तुम्ही काय लपवताय? रमा, काय लपवणार तुझ्यापासनं? काय नाही लपवत आहे. ताई, तुमचा चेहरा सांगतोय तर तुम्ही काहीतरी लपवताय. काय झालंय? काय नाही लपवत आहे ताई, तुम्हाला माझी शपथ आहे. ते रमा, मी जेव्हा जेवणात मीठ टाकायची, मीठ कमी किंवा जास्त झालं तर हे मला लई वरडायचे. म्हणून जेव्हा भाजीत मीठ टाकायला जाते तेव्हा माझे हात असेच कापायला लागतात.
मग ठीक आहे. थांब. तू ह्या काचेवर पाय दिलंस तर तुला जखम होईल. मग मी तुला हॉस्पिटलमध्ये घेऊन जाईन, तुझा इलाज करेन, कारण माझ्यामुळे तू हे सगळं केलंस. आणि मग हॉस्पिटलमधून सरळ इथे येऊन मी पण ह्या काचेच्या तुकड्यांवरून चालेन. मग आपला हिशोब बरोबर होईल ना? तू विचार कर काय करायचंय ते, तुझी इच्छा. बघ भीम, तुला चांगल्या प्रकारे माहित आहे मी तिच्यावर किती प्रेम करतो. म्हणून या प्रेमाला वेगळं ठेव आणि या सगळ्या गोष्टींमध्ये प्रेमाला आणू नगस. मीही तुला हेच समजवण्याचा प्रयत्न करतोय दादा. आणि न्यायाच्या गोष्टींमध्ये भीमराव आला नाही तर कसं चालेल? न्याय अस्तित्व आहे माझं, आणि कोणतीही व्यक्ती अस्तित्वहीन जीवन कसं जगू शकते सांग? म्हणून हात जोडतोय तुझ्या समोर. वहिनीबद्दल तुझे जे विचार आहेत, जो दृष्टिकोन आहे, तो बदल. ठीक आहे, आता मी आपण बघतो की तू कधीपर्यंत माझ्या बायकोला तुझ्याकडे बळजबरीने ठेवतोस. फुलिया, मी आलोच हा जरा. होय, ठीक आहे. दादा ऐका, हा भीमराव ना लय आगाव आहे, आणि ही गोष्ट तर तू लिहून घे का जवळ हा भीमराव इथं असल, तुम्ही तुमच्या सख्या आईकडून तुमच्या स्वतःच्या जमीन आणि संपत्तीचा वाटा नाही करू शकणार. अरे पर आम्ही त्याचं म्हणणं कशाला ऐकू? तुम्हीच सांगा, भावांच्या वाटणीमध्ये आईला लिहून हिस्सा द्यायची गरज काय आहे? आम्ही दोघं मिळून आईला सांभाळू की. हो, बरोबर बोललास तू. अशी वाटणी आम्ही बी कधी नाही पाहिली. बराबर तर बोलताय, पण आपल्याला तर काहीतरी विचार करावा लागल ना. नाहीतर यो भीमराव जे सांगल, जसं जसं करायला सांगल तसंच व्हायला लागलं तर विचार करा, त्याचा भाव किती वाढायला लागल. आणि मग तो दिवस लांब नसल जेव्हा भीमराव आपल्या समद्यांवर सत्ता चालवल. मी आता म्हणतो जाऊया नरोत्तम जोशी साहेबांकडे, ते काही ना काही उपाय नक्कीच काढतील. अरे हितेश भाऊ, आजपर्यंत ते त्यांच्या योजनेत कधी सफल झाले नाहीत, तर ते आपल्याला आता काय उपाय सांगतील? आणि वरून ते आपल्यावर नाराज आहे की आपण गिरमिटचे कामगार झालो नाही. असं आहे, बांध तुटतोच, पण याचा अर्थ असा नाही की बांधाची गरजच नाही. नदीला तिच्या लायकीत बांधच ठेवतो. नरोत्तम जोशी तो बांध आहेत, भीमाला त्याची लायकी तेच धावतील, आणि तेच नरोत्तम जोशी आमच्यासाठी साहेब आहेत. चला जाऊया, काही ना काही तर उपाय नक्कीच निघेल. चला तर मग जाऊया. चला.
भीम, काय करतोयस? बाळा दादा आला होता इथे. हा, आता मी या काचेच्या तुकड्यांवर चालून तुझ्यापर्यंत येईन आणि जर तुला हवं असेल की मी हे करू नये तर जा आणि तुझ्या वहिनीला इथवर घेऊन ये. मी समजावण्याचा प्रयत्न केला तर चिडून निघून गेला. हा बाळा दिवसेंदिवस वाईट वागतोय. त्यासनी समजतच नाहीये की अशा व्यक्तिगत द्वेषान भांडणापायी तो सामाजिक अपराधी बनतोय. सामाजिक अपराधी म्हणजे? असं रस्त्यावर काचा फोडणं चांगली गोष्ट आहे का? येणाऱ्या जाणाऱ्यांच्या पायाला ही काच लागू शकते. हे सामाजिक अपराध नाहीये. हा, ही गोष्ट वेगळी आहे की हे काचेचे तुकडे आवरून एक जबाबदार नागरिक असण्याचा तू एक कर्तव्य निभावलेस. पण या कर्तव्यापायी बाळाचे अपराध नाही लपले ना. नाठाळांनो, काय हा काय गोंधळ घालताय बापलेक मिळून? हा, कदाचित त्या रस्त्याच्या मधोमध काही नवीन क्रांती करण्याचा विचार तर नाही करत ना? हा, नरोत्तम जोशी साहेब, तसं बघितलं तर भीम तुमच्यावर उपकारच करतोय आणि उपकार करणं कोणत्याही क्रांतीपेक्षा कमी नाही ना. हा? काय म्हणाला हा? जोशीजी हे म्हणतायत की या भीमरावने तुमच्यावर उपकार केलेत. वेळ लागलाय का रामजी? हा, हा? उपकार करणार हा भीमराव माझ्यावर? नाही. बरं, आता सुरू केलंच आहेस तर जरा स्पष्टीकरण दे. दिवसा ढवळ्या स्वप्न बघणाऱ्या बाप लेकांची जोडी कसे काय उपकार केले याने माझ्यावर? हा, ठीक आहे, स्पष्टीकरण देतो. तुम्ही येण्या अगोदर इथं काचेचे तुकडे इथे पडले होते. तो इथं भीम उचलत होता. हे त्याचं कर्तव्य आहे. पण हे त्याचं कर्तव्य इथून येणाऱ्या जाणाऱ्या प्रत्येक वाटसोर उपकारच आहेत. रस्त्यावरून जेव्हा इतर लोक जातील त्यांना सांगा आपल्या लेकाचे आभार मानायला. कारण की या भीमरावचे आभार तर हा नरोत्तम जोशी तर उभ्या आयुष्यात नाही मानणार. म्हणजे बाबा, कुठल्या एका व्यक्तीच्या कर्तव्य पालनाने अनेकांचं आयुष्य सोपं होतं. मग तसं तर आपल्या देशात, समाजात सर्व लोकांनी जर कर्तव्याचं पालन केलं तर पूर्ण समाजाचं, देशाचं आयुष्य व्यवस्थित होईल. अगदी. मला जर कधी व्यवस्था बदलण्याची जबाबदारी मिळाली तर मी कर्तव्य पालनावर विशेष भर देईन.